कांदा, कोथिंबीर, टोमॅटो, मिरची, कढीपत्ता हेही सगळं टाकूया त्याच्यामध्ये. त्यानंतर आपला मसाला, लाल तिखट, हळद आणि चवीनुसार मीठ. तरी एक राहिले आपले जिन्नस टाकायचं. तेल, सर्वात महत्त्वाचा म्हणजे तेल. ते टाकायचे 4 पळ्या टाकतो आम्ही. तुम्हाला किती लागते तेवढं टाका तुम्ही, कमी जास्त आवडीनुसार. कोणाला कमी तेल खायला आवडतं, कोणाला जास्त, त्याप्रमाणे टाकायचं. आणि हे सगळं आपण एकत्रित करून घेऊया हलवून. हे कसं बॅचलर वगैरे असतात त्यांनाही ते जमतं करायला आणि छान असतं एकदम, असं म्हणजे झटपट होणारं असं हे ते. आणि यामध्ये आपण आता पाणी टाकूया. कोणाला पातळ लागतं, कोणाला जाड लागतं, त्या याच्यानुसार पाणी टाका आणि गॅसवर ठेवूया हे मिश्रण. आणि याला चांगली उकळी काढून घेऊया. उकळी आल्यानंतर, शिजल्यानंतर खूपच छान आणि अप्रतिम लागते ही डाळ. तुम्हीही करून पहा. अतिशय सुंदर अशी आपली तिखट डाळ सुरण टाकून. आणि ही कशी बॅचलर वगैरे असतात मुलं राहणारी, किंवा कोणालाही जमेल अशी साधी सोपी मूग डाळ तिखट, खूपच छान लागते खायला आणि गरम गरम भाताबरोबर. ही पहा छान अशी उकळी आली डाळीला. आता हिला आपण 15 ते 20 मिनिटं चांगलं शिजवून द्यायचं, सुरण आणि मूग डाळ. आपले झाले 15-20 मिनटं. आता आपण खोलून बघूया. अरे वा, खूपच छान वास येतोय. पहा कशी उकळी आलेली आणि शिजून झाले पूर्ण. आता गॅस बंद करूया आपण. आणि हे पहा, सुरण आणि मूग डाळ आपली छान झाली. तिखट डाळ म्हणतात तिला. हे पहा, ही पहा आपली डिश रेडी आहे. भात, तिखट डाळ सुरणाची, मूग डाळ, बटाट्याची भाजी, मिरगुट्या, लोणचं आणि चपाती. पोटभर खा, मस्त रहा. बाय बाय.